नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी आपलं सरचे स्वागत करत आहे। आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये फळांच्या दरामध्ये आपल्याला थोडीफार सुधारणा होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक देखील कमी झालेली पाहायला मिळते। तर भाजीपाल्यांचे दर काय पाहायला मिळते हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। मार्केटमध्ये आवक जर पाहिलं तर साधारणतः फळांची आवक कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 60 तर लाल झेंडूसाठी 55 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 30 ते 40 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर पौर्णिमा शेवंतीसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील पौर्णिमा शेवंतीचे दर पाहायला मिळतात। आष्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर आष्ट्रोसाठी पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील आष्ट्रोसाठी दर पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये आष्ट्रोची आवक जी आहे ती कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडीफार सुधारणा होताना पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः 100 तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 130 तर हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। डझी गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लाल कलर मध्ये साधारणतः 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील लाल गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। तर कलर गुलाबची आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 230 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 150 रुपयापासून देखील कलर गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। गुलछडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील गुलछडी स्टिकसाठी दर पाहायला मिळतो। पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। तर त्याचबरोबर स्टेटसची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळतो। जरबराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये जरबरासाठी साधारणतः 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील जरबराचे दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। तर आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 60 ते 70 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील जर कांदे असतील तर साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर मीडियम साईज मध्ये मीडियम क्वालिटीमध्ये त्याचबरोबर हलके माल जे ते मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आवक पाहू शकता। तर हलक्या मालाची आवक देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते। जुन्या कांद्यांना दर जे आहे ते साधारणतः 16 ते 70 रुपयापर्यंत गोळ्यासाठी दर पाहायला मिळते। पण जर हलके माल जे असतील तर साधारणतः 8 ते 13 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होत असताना पाहायला मिळते। या ठिकाणी आवक पाहू शकता। तर जुन्या कांद्यांमध्ये खराब होण्याचं प्रमाण देखील आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते। त्याचबरोबर नवीन कांद्यांची जर आवक पाहिलं तर मार्केटमध्ये थोडी आवक वाढत असताना पाहायला मिळते। त्याचबरोबर नवीन कांद्यासाठी साधारणतः दर जे ते चांगल्या क्वालिटीमध्ये जर कांदा असेल तर साधारणतः 7 ते 8 रुपये, एखाद्या दुसऱ्या वक्तासाठी 9 रुपयापर्यंत देखील आपल्याला मोठ्या साईज मध्ये नवीन कांद्याचे दर पाहायला मिळतात। लहान साईज मध्ये साधारणतः 3 ते 4 रुपयापासून देखील कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते। तळेगावड्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 16 रुपयापासून देखील आपल्याला तळेगावड्यांचे दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये आवक देखील थोडीफार कमी होत असताना पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर तळेगावड्यांसाठी पाहायला मिळते। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 21 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलकी माल 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पावट्यासाठी पाहायला मिळते। हलकी माल जे ते
50 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारवतात. तोडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारवतात. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील तोडल्यासाठी दर पारवतात. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पारवते. काळ्या भारताच्या उमेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी साधारणतः 20 रुपयापासून देखील दर पारवते. जळगावण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जळगावण्यासाठी साधारणतः दर येते 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पारवतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चंगी दर कोबीसाठी पारवतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पारवतात. आल्याची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढलेली पारवते. त्याचबरोबर चांगल्या सुपर क्वालिटीसाठी आल्यासाठी साधारणतः 40 तर कवड्या मालासाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापासून देखील दर पारवतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण पारवते. चांगले माल जेथे 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारवते. हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील कोथिंबीरचे दर पारवतात. त्याचबरोबर मेथीचे दर चांगल्या क्वालिटीमध्ये 16 ते 8 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारवते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारवतात. मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारवतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारवतात. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चंगी दर टोमॅटोसाठी पारवतात. तर हलके माल जे ते लहान साईज मध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील दर पारवतात. आवक या ठिकाणी पण पाहू शकता. लहान साईज मध्ये देखील टोमॅटोची आवक पारवते. फापडाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये फापडाचे दर जे ते साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील फापडासाठी दर पारवतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारवतात. हलकी माल जे ते 40 ते 45 रुपयापासून देखील दर पारवते. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 35 रुपयापासून देखील वालगेवड्यासाठी दर पारवतात. बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारवतात. हलके माल जे ते 15 ते 16 रुपयापासून देखील बेटासाठी दर पारवतात. हिरव्या काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत हिरव्या काकडीचे दर पारवतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पारवतात. तर पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जे 30 ते 35 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पारवतात. तर चायना काकडीचे दर हे आपल्याला कमी पारवतात. हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला उच्चंगी दर पारवतात. हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील दर पारवतात. अमेरिकावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारवतात. हलकी माल जे 70 रुपयापासून देखील दर पारवतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारवतात. हलकी माल जे 40 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारवतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारवतात. हलकी माल जे 40 रुपयापासून देखील दर पारवतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील राजमासाठी दर पारवतात. दही भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पारवतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर येते 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारवते. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पारवतात. सुकपनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये सुकपनच्या दरामध्ये आपल्याला घसरण पारवते. चांगली माल येते साधारणतः 16 ते 18 रुपयापासून पर्यंत आपल्याला उच्चंगी दर पारवते. तर त्याचबरोबर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सुकपनसाठी दर पारवतात. अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर येते 150 तर हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पारवतात. मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला 2 ते 4 दिवसापासून वाढ झालेली पारवते. आवक ही आपल्याला थोडीफार वाढताना पारवते. चिक्कूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी दर जे येते 90 ते 100 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारवते. हलकी माल जे येते
25 ते 30 रुपयापासून देखील चिकूसाठी दर पाहायला होतात. वेनार पेरूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. त्याचबरोबर पिंकावन पेरूचे दर जे आहेत साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. चमेली बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. पपईची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पपई विक्री होताना पाहायला होते. त्याचबरोबर हलक्या मालासाठी साधारणतः दर जे आहे 10 ते 15 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलकी माल येते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते 20 ते 22 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी लहान साईज मध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे होते साधारणतः 200 ते 210 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर लहान साईज मध्ये साधारणतः दर जे होते 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला होतात. गोल्डन सीताफळाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन सीताफळाचे दर जे होते साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालाचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन सीताफळाच्या दरामध्ये सुधारणा पाहायला होते. लिंबाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबासाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला होतात.